आषाढी एकादशी जवळ आली होती. पुण्याच्या पिंपरीत राहणारी माधुरी खिडकीत उभी राहून पावसाच्या सरी पाहत होती. हातात तिनं विठ्ठलाची छोटीशी मूर्ती धरली होती. तिच्या डोळ्यांत काहीतरी वेगळं होतं. भक्ती, ओढ आणि थोडंसं दुःखही. आई, यावर्षी आपण वारीला जाणार ना? तिचा 8 वर्षांचा मुलगा आर्यन मागून विचारतो. माधुरी हलकंसं हसते. हो, यावेळी नक्की जाऊया. विठ्ठलाला भेटायचंय. खरं तर माधुरी दरवर्षी असंच म्हणायची, पण यावर्षी तिच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं. मागच्या काही महिन्यांपासून तिचं आयुष्य खूप बदललं होतं. नवऱ्याचं अचानक निधन, आर्थिक अडचणी आणि एकट्यानं सगळं सांभाळायचं ओझं. पण तरीही तिच्या मनात एकच गोष्ट होती, वारी. ती पहिल्यांदाच वारीला जाणार होती. 2 दिवसांनी माधुरी, तिचा मुलगा आर्यन आणि गावातील काही लोक दिंडीत सामील झाले. भगव्या झेंड्याची लाट, टाळ मृदुंगाचा आवाज, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या जयघोषात सगळं वातावरण भारावून गेलं होतं. माधुरीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आई, किती लोक आहेत? आर्यन आश्चर्याने म्हणाला. हो रे, सगळे विठ्ठलासाठी चाललेत. सकाळचा थंड वारा, हलकासा पाऊस आणि मातीचा सुगंध, सगळं काही जादूसारखं वाटत होतं. माधुरी चालत होती, पण तिचं लक्ष सतत एका गोष्टीकडे जात होतं. दूर थोडा पुढे एक वृद्ध माणूस, पांढऱ्या साध्या कपड्यात, खांद्यावर एक छोटीशी झोळी, चेहऱ्यावर शांत हास्य आणि डोळ्यांत एक विचित्र तेज. तो लोकांना मदत करत होता. कोणाचं पाणी संपलं तर स्वतःच्या बाटलीतून देत होता. एखाद्याला रस्ता कळत नसेल तर प्रेमाने समजावत होता. एखादं लहान मूल रडत असेल तर त्याला शांत करत होता. माधुरीला तो माणूस खूप वेगळा वाटला. कोण असेल हा? ती मनात विचार करत होती. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. अचानक तो वृद्ध तिच्याकडे वळाला. त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि तो हलकसं हसला. माधुरी दचकली. का कोण जाणे, पण त्या हास्यात काहीतरी वेगळं होतं. खूप ओळखीचं, खूप जवळचं. ती काही क्षण तशीच थांबली. आई, चल ना, आर्यनचा आवाज आला आणि ती भानावर आली. दुपार झाली, ऊन वाढलं, चालणं अवघड होऊ लागलं. आर्यन थकला होता. आई, मला आता चालायचं नाही, तो रडायला लागला. माधुरी थांबली. तिच्याकडे पाणीही संपलं होतं. ती आजूबाजूला पाहू लागली. तेवढ्यात तोच वृद्ध त्यांच्या समोर आला. काय झालं बाळा? त्यानं प्रेमाने विचारलं. आर्यन त्याच्याकडे पाहत राहिला. माधुरी थोडी संकोचली. पाणी संपलंय आणि हा थकला आहे, ती हळू आवाजात म्हणाली. वृद्धाने काहीही न बोलता आपल्या झोळीतून एक बाटली काढली. हे घे, आधी पाणी पी. माधुरीने बाटली घेतली. आर्यनला पाणी दिलं. आर्यन लगेच शांत झाला. धन्यवाद काका, माधुरी म्हणाली. वृद्ध फक्त हसला. वारीत सगळे एकमेकांचे असतात, तिथे धन्यवाद लागत नाही, तो शांतपणे म्हणाला. माधुरी त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही दरवर्षी येता का वारीला? तिनं विचारलं. वृद्धाने क्षणभर काहीच उत्तर दिलं नाही. फक्त आकाशाकडे पाहिलं आणि मग म्हणाला, मी खूप वर्षांपासून येतोय. त्याच्या आवाजात काहीतरी खोल होतं. माधुरीला पुन्हा एकदा विचित्र वाटलं. तुमचं नाव काय? तिनं विचारलं. वृद्ध पुन्हा हसला. नावात काय आहे? मला लोक बाबा म्हणतात. इतकंच बोलून तो पुढे निघून गेला. माधुरी त्याला जाताना पाहत राहिली. संध्याकाळ झाली. सगळे एका ठिकाणी थांबले. भजन कीर्तन सुरू झालं. माधुरी बसली होती, पण तिचं लक्ष सतत त्या वृद्धाकडे जात होतं. तो थोड्या अंतरावर बसला होता, डोळे मिटून, पूर्ण शांत, जणू काही तो या जगातच नव्हता. भजनाचा आवाज वाढत गेला. पांडुरंग पांडुरंग. सगळे भक्तीमध्ये हरवले. माधुरीच्या डोळ्यांत पाणी आलं. तिला तिचा नवरा आठवला. त्याच्यासोबत ती इथे यायचं स्वप्न बघायची. तू आधी जा, मी नंतर येतो, असं तो नेहमी म्हणायचा, पण तो कधीच आला नाही. माधुरी रडत होती. तेवढ्यात तिला कोणीतरी खांद्यावर हात ठेवलेलं जाणवलं. ती वळली. तोच वृद्ध. रडू नकोस, तो शांतपणे म्हणाला. माधुरी चकित झाली. तुम्हाला कसं कळलं? ती अडखळत म्हणाली. वृद्ध फक्त हसला. वारीत सगळ्यांचं दुःख दिसतं आणि विठ्ठल ते हलकं करतो. त्याच्या शब्दांनी माधुरीचं मन हलकं झालं. सगळं ठीक होईल, तो म्हणाला आणि पुन्हा दूर जाऊन बसला. माधुरी त्याच्याकडे पाहत राहिली. रात्र झाली. सगळे झोपायला गेले. माधुरीला झोप येत नव्हती. तिच्या मनात सतत तोच विचार, तो कोण आहे? तिनं आजूबाजूला पाहिलं. तो वृद्ध कुठेच दिसत नव्हता. कुठे गेला असेल, ती मनात म्हणाली. पुढचा दिवस. वारी पुन्हा सुरू झाली. माधुरी पुन्हा त्या वृद्धाला शोधू लागली आणि तो पुन्हा दिसला. यावेळी तो एका वृद्ध महिलेला चालायला मदत करत होता. माधुरी त्याच्याकडे गेली. बाबा, तुम्ही खूप लोकांना मदत करता, ती म्हणाली. वृद्ध हसला. मदत करणं म्हणजेच विठ्ठलाची सेवा. माधुरी काही क्षण शांत राहिली. तुम्ही कुठे राहता? तिनं विचारलं. वृद्धाने पुन्हा थोडं विचित्रच उत्तर दिलं. मी इथेच असतो. इथे म्हणजे? जिथे विठ्ठल आहे तिथे. माधुरी गोंधळली. यांचं प्रत्येक उत्तर असं का असतं? सरळ का बोलत नाही? दिवस पुढे जात होता, पण माधुरीच्या मनात एकच प्रश्न वाढत होता की हा माणूस नक्की कोण आहे? आणि तिला अजून माहिती नव्हतं की पुढे तिला जे कळणार होतं
ते तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं. माधुरीच्या मनात मात्र एकच विचार घोळत होता की तो बाबा नक्की कोण आहे. कालपासून ती त्याच्याकडेच पाहत होती. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं सगळंच वेगळं होतं. आज तिनं ठरवलं की काय झालं तरी आज त्याच्याबद्दल सगळं काही विचारायचं. पण आज काहीतरी वेगळंच घडणार होतं. माधुरी आजूबाजूला पाहत होती. लोक चालत होते, भजन करत होते, पण बाबा कुठेच दिसत नव्हते. काल तर इथेच होते, ती मनात म्हणाली. तिनं पुढं पाहिलं, मागे पाहिलं, सगळीकडे नजर फिरवली, पण तो वृद्ध दिसेना. कुठे गेले असतील? तिच्या मनात थोडी बेचैनी आली. तेवढ्यात तिच्या बाजूला चालणारी एक आजी म्हणाली, काय बघतेस बाळा? माधुरी थोडीशी थांबली. ते काल एक बाबा होते ना, पांढऱ्या कपड्यात, लोकांना मदत करत होते. आजीनं भुवया उंचवल्या. कोण बाबा? माधुरी थोडी गोंधळली. अहो, काल इथेच होते. मला आणि माझ्या मुलाला पाणी दिलं. आजीनं डोकं हलवलं. नाही बाळा, मी तर काल दिवसभर इथेच होते. असा कोणी दिसला नाही. माधुरीच्या अंगावर काटा आला. काय? कसं शक्य आहे? ती मनात म्हणाली. अगं, वारीत खूप लोक असतात. कदाचित दुसऱ्या दिंडीतला असेल. आजी शांतपणे म्हणाली. मग माधुरीला ते उत्तर पटत नव्हतं. कारण तिनं त्या बाबाला इतक्या वेळ पाहिलं होतं, त्याच्याशी बोलली होती. मग तो फक्त तिलाच दिसला का? तिचं मन अस्वस्थ झालं. दिवसभर ती त्याला शोधत राहिली, पण तो कुठेच दिसला नाही. संध्याकाळ झाली, सगळे पुन्हा थांबले, भजन सुरू झालं. माधुरीचं लक्ष अजूनही त्याच्याकडेच होतं, पण तो नव्हता. तिच्या मनात भीतीची एक हलकीशी छटा निर्माण झाली. मी काहीतरी चुकीचं पाहिलं का? ती स्वतःलाच विचारत होती. तेवढ्यात अचानक मागून आवाज आला. माधुरी! ती ढचकली. हा आवाज? तिनं वळून पाहिलं आणि तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तोच बाबा तिच्यासमोर उभा होता, शांत, हसतमुख, जणू काही तो कधीच गेला नव्हता. तुम्ही कुठे होता? माधुरी घाबरून म्हणाली. बाबा फक्त हसले. मी इथेच होतो, पण सगळे म्हणतायत की तुम्ही नव्हतात. बाबा थोडे पुढे आले आणि हळू आवाजात म्हणाले, सगळ्यांना सगळं दिसत नाही. माधुरीच्या अंगावर शहारे आले. काय म्हणताय तुम्ही? ती अडखळली. बाबा काहीच बोलले नाही, फक्त तिच्या डोक्यावर हलकासा हात ठेवला. भिवू नकोस, ते म्हणाले आणि पुन्हा गर्दीत मिसळले. माधुरी काही क्षण स्तब्ध उभी राहिली. हे काय चाललंय? तिच्या डोक्यात प्रश्नच प्रश्न होते. रात्री तिला अजिबात झोप आली नाही. सतत तेच विचार. तो माणूस खरंच आहे का? की मी काहीतरी वेगळं पाहते? पुढच्या दिवशी वारी पुन्हा सुरू झाली. आज मात्र काहीतरी अजून विचित्र घडणार होतं. दुपारचा वेळ, ऊन खूप होतं, लोक थकले होते. अचानक एक गोंधळ उडाला. कोणीतरी पडले, कोणीतरी ओरडलं. सगळे त्या दिशेनं धावले. एक तरुण माणूस बेशुद्ध पडला होता. लोक घाबरले. पाणी द्या, डॉक्टर आहे का कुणी? आवाज येत होते. माधुरीही तिकडे गेली आणि तिनं जे पाहिलं ते पाहून तिचे डोळे विस्फारले. त्या तरुणाच्या शेजारी तेच बाबा येऊन बसले होते. ते शांतपणे त्याच्या डोक्यावर हात फिरवत होते. काळजी करू नका, काही होणार नाही, ते म्हणाले. काही क्षणात तो तरुण हळूहळू शुद्धीवर आला. सगळे आश्चर्यचकित झाले. अरे, आत्ताच तर बेशुद्ध होता, हे कसं झालं? लोक एकमेकांशी बोलत होते. माधुरी त्या बाबांकडे पाहत राहिली. तिच्या मनात आता भीती आणि आश्चर्य दोन्हीही वाढत होतं. ती त्यांच्या जवळ गेली. तुम्ही हे कसं केलं? तिने विचारलं. बाबा फक्त हसले. विश्वास ठेवला की सगळं शक्य होतं, ते म्हणाले आणि पुन्हा उठून चालू लागले. पण यावेळी माधुरीने एक गोष्ट लक्षात घेतली. बाबा चालत होते, पण त्यांच्या पायाखालील धूळ हलतच नव्हती. जणू ते जमिनीला स्पर्शच करत नव्हते. माधुरीच्या अंगावर काटा आला. हे नक्की काय आहे? तिचा श्वास जोरात चालू झाला. ती घाबरली, खूप घाबरली. संध्याकाळ झाली, सगळे पुन्हा थांबले, पण आज माधुरी पूर्णपणे बदलली होती. तिच्या मनात आता एकच गोष्ट होती की तो माणूस सामान्य नाही. ती एका कोपऱ्यात बसली होती. तेवढ्यात तिच्या शेजारी एक वृद्ध वारकरी येऊन बसला. काय झालं बाई? इतकी घाबरलेली का दिसतेस? तो विचारतो. माधुरी काही क्षण शांत राहिली आणि मग तिनं सगळं सांगितलं की कालपासून जे काही घडलं होतं, त्या बाबांबद्दल, त्यांचं अचानक गायब होणं, लोकांना दिसत नसणं आणि आजचं सगळं. वृद्ध वारकरी शांतपणे ऐकत होता आणि मग तो हळू आवाजात म्हणाला की तू त्याला पाहिलंस? माधुरीने मान हलवली. हो. वृद्धाच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आला. सगळ्यांनाच तो दिसत नाही, तो म्हणाला. माधुरी घाबरली. म्हणजे? वृद्धानं एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ही गोष्ट खूप जुनी आहे. माधुरीचे हृदय जोरात धडधडायला लागलं. 20 वर्षांपूर्वी याच वारीत एक वारकरी होता. तो हळूहळू बोलत होता. तोही असाच लोकांना मदत करायचा, सगळ्यांचा आधार होता. माधुरी शांतपणे ऐकत होती. पण एक दिवस अचानक तो गायब झाला आणि काही दिवसांनी कळलं. वृद्ध थांबला. त्याच्या आवाजात थरथर होती. तो मरण पावला. माधुरीच्या अंगावर काटा आला. काय? ती कुजबुजली. वृद्धानं तिच्याकडे पाहिलं.
पण लोक म्हणतात तो पुढे म्हणाला, तो आजही अशा वारीत दिसतो. माधुरीचा श्वास थांबला. तो अजूनही लोकांना मदत करतो. वृद्धाचा आवाज मंद झाला आणि ज्यांना तो दिसतो तो तिच्याकडे पाहत म्हणाला, त्यांचं आयुष्य कायमचं बदलतं. माधुरी पूर्णपणे थरथरत होती. तिच्या डोळ्यांसमोर त्या बाबाचा चेहरा येत होता. म्हणजे तो. ती बोलू शकली नाही. वृद्धानं फक्त एवढंच म्हटलं की तो साधा माणूस नाही. रात्र खूप शांत होती, पण माधुरीच्या मनात वादळ उठलं होतं. वृद्ध वारकऱ्यानं सांगितलेली गोष्ट तिच्या डोक्यात सतत फिरत होती. 20 वर्षांपूर्वी मेला, पण अजूनही तो दिसतो. ती चादर डोक्यावर ओढून झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण डोळे मिटले की तोच चेहरा तिला दिसत होता. पांढरे कपडे, शांत हसू आणि ते डोळे, जणू सगळं जाणणारे. तो भूत आहे का, हा विचार तिच्या मनात पहिल्यांदा स्पष्टपणे आला आणि तिच्या अंगावर काटा उभा राहिला. पण लगेचच दुसरा विचार, पण भूत लोकांना मदत करतं का? ती गोंधळली होती. थोड्याच वेळात तिला झोप लागली, पण ती झोप शांत नव्हती. त्यात स्वप्न. माधुरी एका रिकाम्या रस्त्यावर उभी होती. आजूबाजूला कुणीच नव्हतं. ना टाळ, ना मृदुंग, ना लोक, फक्त धुकं. दूर कुठेतरी विठ्ठलाचं मंदिर दिसत होतं, पण ते खूप लांब होतं. ती चालायला लागली, पण जितकी चालत होती मंदिर तितकंच दूर जात होतं. कोणी आहे का, ती ओरडली. कोणताही प्रतिसाद नाही. अचानक मागून आवाज आला, माधुरी. तिचं हृदय थरथरलं. ती हळूहळू मागे वळली. तोच बाबा तिच्या समोर उभा होता, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. त्यांच्या भोवती हलका प्रकाश होता आणि त्यांच्या डोळ्यात एक खोल गंभीरता. तुम्ही? माधुरी अडखळली. बाबा पुढे आले. घाबरतेस का, त्यांनी तिला विचारलं. माधुरी काहीच बोलू शकली नाही. मी तुला घाबरवायला इथे आलेलो नाही. त्यांचा आवाज शांत होता, पण खूप प्रभावी होता. मग तुम्ही कोण आहात, ती शेवटी बोलली. बाबा काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, ज्याला पाहायचं असतं त्यालाच मी दिसतो. माधुरीच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे उत्तर नाही, ती त्यांना म्हणाली. बाबा हलकंसं त्यावर हसले. उत्तर शोधावं लागतं, सांगितलं जात नाही. अचानकच आसपासचं धुकं वाढायला लागलं. मंदिर अजूनच दूर गेलं. माधुरी घाबरली. मला काहीच समजत नाहीये, ती ओरडली. तेवढ्यातच बाबा तिच्या अगदी जवळ आले आणि हळू आवाजात म्हणाले की विश्वास ठेव. कशावर, ती घाबरून विचारते. त्याच्यावर ज्याच्यासाठी तू चालली आहेस. माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं. विठ्ठलावर. बाबा फक्त हसले आणि अचानक सगळं काही अदृश्य झालं. माधुरी घाबरूनच जागी झाली. तिचा श्वास धापा टाकत होता. संपूर्ण अंग घामानं भिजलं होतं. हे स्वप्न होतं, ती स्वतःलाच विचारते. पण ते खूप खरं वाटत होतं, खूपच खरं. सकाळ झाली. वारी पुन्हा सुरू झाली. पण आज माधुरी पूर्णपणे बदलली होती. ती घाबरलेली नव्हती, पण ती शांतही नव्हती. तिच्या मनात आता एकच गोष्ट होती की सत्य नेमकं काय आहे. ती चालत होती आणि सतत आजूबाजूला पाहत होती. तो बाबा पुन्हा मला दिसेल का? दुपारचा वेळ. सूर्य डोक्यावर आला होता. लोक थकले होते. अचानकच पुढे गोंधळ झाला. अरे, माझा मुलगा हरवला, कोणीतरी जोरातच ओरडत होतं. एक लहान मुलगा गर्दीत हरवला होता. त्याची आई रडत होती. माझं बाळ कुठे गेला, ती ओरडत होती. सगळे शोधायला लागले. माधुरीचं मन पुन्हा बेचैन झालं. तिला कालचाच तो प्रसंग आठवला. तो बाबा. तिच्या मनात विचार आला आणि जणू काही तिच्या मनाला लगेचच त्याचं उत्तर मिळालं. थोड्याच अंतरावर तोच बाबा उभा होता आणि त्यांच्या हातात तोच हरवलेला मुलगा. मुलगा शांत होता, अजिबात घाबरलेला नाही. माधुरीचे डोळे विस्फारले. ती तिकडे धावली. तुम्ही पुन्हा इथं, ती थरथरत म्हणाली. बाबा मुलाला त्याच्या आईकडे देत म्हणाले की जपून ठेवा, त्याला कुणाच्या नशिबात नसतात ही मुलं. आई रडतच त्यांचे पाय धरते. तुम्ही देव आहात, ती म्हणते. बाबा फक्त हसतात आणि मागे वळतात. यावेळी मात्र माधुरी त्यांना जाऊ देत नाही. ती धावतच जाऊन त्यांच्या समोर उभी राहते. थांबा बाबा, ती जोरातच म्हणते. बाबा थांबतात. तुम्ही मला सगळं सांगायलाच पाहिजे. तिच्या आवाजात भीती नव्हती, निर्धार होता. बाबा तिच्याकडे शांतपणे पाहतात. तुला खरंच जाणून घ्यायचं आहे, ते विचारतात. हो, ती ठामपणे म्हणते.
बाबा काही क्षण तिच्याकडे पाहत राहतात आणि मग म्हणतात, मग तयार राहा. माधुरी गोंधळते. कशासाठी? बाबा हळू आवाजातच म्हणतात, सत्यासाठी. संध्याकाळ होते. सगळे एका मोठ्या मैदानात थांबले होते. भजन सुरू होतं, पण माधुरीचं लक्ष कुठेच नव्हतं. ती फक्त त्या बाबांची वाट पाहत होती. आणि मग रात्री तो पुन्हा तिच्या समोर आला. चल माधुरी, तो तिला म्हणाला. कुठे? ती त्याला विचारते. जिथे तुला उत्तर मिळेल. माधुरी काही क्षण थांबली, पण मग ती त्याच्या मागे चालायला लागली. ते दोघंही गर्दीपासून दूर गेले. अंधार वाढत होता. फक्त चंद्रप्रकाश होता. ते एका जुन्या वडाच्या झाडाजवळ थांबले. आजूबाजूला पूर्ण शांतता. इथे का आणलं मला? माधुरीने विचारलं. बाबा तिच्याकडे वळले. त्यांच्या चेहऱ्यावर आज वेगळीच गंभीरता होती, कारण इथूनच सगळं सुरू झालं. ते म्हणाले. माधुरीचे हृदय जोरात धडधडायला लागलं. काय सुरू झालं? बाबा काही क्षण शांत राहिले आणि मग हळूहळू म्हणाले, माझं मरण. माधुरीच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? ती कुजबुजली. हो, बाबा शांतपणे म्हणाले. 20 वर्षांपूर्वी इथेच. त्यांचा आवाज खोल झाला. मी शेवटचा श्वास घेतला. माधुरी पूर्णपणे थरथरत होती. तिच्या डोळ्यांत भीती स्पष्टपणे दिसत होती. मग मग तुम्ही आता? ती अडखळली. बाबा तिच्याकडे सरळ पाहत म्हणाले की मी आता जिवंत नाही. त्या शब्दांनी हवेत थंडी पसरली. माधुरी एक पाऊल मागे गेली. तिचा श्वास अडकला. मग तुम्ही? तिच्या आवाजात आता स्पष्टपणे भीती होती. बाबा हळूहळू पुढे आले आणि म्हणाले, तो प्रश्न तू उद्या विचारशील. उद्या? माधुरी गोंधळली. हो, ते म्हणाले, कारण उद्या तुला सगळं काही दिसेल. अचानक वारा जोरात सुटला. झाडांची पानं हालायला लागली. माधुरीनं डोळे झाकले आणि जेव्हा तिनं आपले डोळे पुन्हा उघडले तेव्हा तो बाबा तिथून गायब झाला होता. माधुरी एकटीच उभी होती त्या अंधारात, त्या वडाच्या झाडाखाली. आणि तिच्या मनात आता फक्त एकच गोष्ट घुमत होती, तो जिवंत नाही. त्या रात्रीच्या घटनेनंतर माधुरी पूर्णपणे बदलली होती. ती घाबरलेली होती, पण तिच्या भीतीपेक्षा जास्त तिच्या मनात आता एक तीव्र कुतूहल होतं. तो माणूस जिवंत नाही हे शब्द तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. ती वडाच्या झाडाखाली बराच वेळ उभी राहिली. आसपास अंधार, वारा आणि एक विचित्र शांतता. हे सगळं खरं आहे का? ती स्वतःलाच विचारत होती. काही वेळाने ती हळूहळू परत दिंडीकडे आली, पण आज तिला कुणाशी बोलावंसं वाटत नव्हतं. ती शांतपणे एका कोपऱ्यात बसली. रात्रभर तिला झोप आली नाही. डोळे मिटले की तेच दृश्य, तो बाबा, त्यांचं मी जिवंत नाही म्हणणं आणि उद्या तुला सगळं दिसेल. सकाळ झाली. आज वारीचा शेवटचा टप्पा होता. पंढरपूर आता फार दूर नव्हतं. लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. विठ्ठल विठ्ठलाचा गजर वाढत होता. पण माधुरीच्या मनात मात्र वेगळीच लढाई चालू होती. आज काय होणार? ती चालत होती, पण तिचं लक्ष सतत आजूबाजूला होतं. तो बाबा दिसतोय का? दुपार झाली आणि अचानक तिला तो दिसला. तो थोड्या अंतरावर उभा होता, शांत, नेहमीसारखा. पण आज काहीतरी वेगळं होतं. त्याच्या भोवतीचा प्रकाश आज जास्त स्पष्ट होता. माधुरी त्याच्याकडे चालायला लागली. प्रत्येक पावलागणिक तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तुम्ही? ती त्याच्या समोर येऊन थांबली. बाबा तिच्याकडे पाहून हसले. तू आलीस? ते म्हणाले. आज मला सगळं सांगणार आहात ना? तिच्या आवाजात भीती आणि निर्धार दोन्हीही होतं. बाबा काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, सांगण्याची वेळ संपली. आता दाखवण्याची वेळ आली आहे. माधुरी गोंधळली. दाखवणार म्हणजे? बाबा तिच्याजवळ आले आणि हळू आवाजात म्हणाले, डोळे मीट. माधुरी काही क्षण थांबली, पण मग तिनं हळूहळू डोळे मिटले. आता फक्त विश्वास ठेव. त्यांचा आवाज तिच्या कानात घुमला. अचानक तिच्या आसपासचं सगळंच बदलायला लागलं. तिला जाणवलं जणू ती कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी उभी आहे. तिनं हळूहळू आपले डोळे उघडले आणि ती थक्क झाली. तिच्यासमोर एक वेगळंच दृश्य होतं. तोच रस्ता, तीच वारी, पण सगळं काही जुनं दिसत होतं. लोकांचे कपडे वेगळे, वातावरण वेगळं. हे काय आहे? ती कुजबुजली. भूतकाळ. बाबांचा आवाज तिच्या मागून आला. माधुरीनं मागे वळून पाहिलं.
तो बाबा तिथंच उभा होता 20 वर्षांपूर्वीच. ते म्हणाले. माधुरीच्या अंगावर काटा आला. ती आजूबाजूला पाहत होती. लोक चालत होते, भजन करत होते आणि अचानक तिची नजर एका व्यक्तीवर येऊन थांबली. तोच बाबा, पण तरुण वयात. माधुरीचे डोळे विस्फारले. हे हे तुम्ही? ती थरथरत म्हणाली. बाबा शांतपणे म्हणाले, हो, तो मीच. ती त्या दृश्याकडे पाहत राहिली. तो तरुण बाबा लोकांना मदत करत होता. जशाचा तसं, आजच्या सारखंच. मग मग काय झालं? माधुरीनं विचारलं. बाबांचा चेहरा गंभीर झाला. त्या दिवशी ते हळू आवाजात म्हणाले, एक मुलगा हरवला होता. माधुरीचं हृदय थरथरलं. तिला कालचा प्रसंग आठवला. मी त्याला शोधायला गेलो, बाबा पुढे म्हणाले. आणि तो मला या वडाच्या झाडाजवळ सापडला. दृश्य बदललं. आता तेच वडाचं झाड दिसत होतं. तो तरुण बाबा त्या मुलाला घेऊन येत होता. पण अचानक एक मोठा आवाज आणि पायाखालची जमीनच सरकली आणि तो बाबा खाली कोसळला. माधुरीनं डोळे झाकले नाही. ती कुजबुजली. जेव्हा तिनं पुन्हा पाहिलं, तो तरुण बाबा जमिनीवर पडलेला होता, पण निर्जीव. माधुरीच्या डोळ्यांत अश्रू आले. मी त्या मुलाला वाचवताना स्वतःच गेलो. बाबांचा आवाज शांत होता. मग तुम्ही आता परत कसे? ती रडत विचारते. बाबा तिच्याकडे पाहून हसले. कारण माझं काम संपलं नव्हतं. माधुरी गोंधळली. मी फक्त एक माणूस नव्हतो, ते पुढे म्हणाले. मी त्याचा दूत होतो. त्याचा? ती विचारते. बाबांनी आकाशाकडे बोट दाखवलं. त्याचा म्हणजे त्या विठ्ठलाचा. माधुरी स्तब्ध झाली. जेव्हा मी गेलो, बाबा म्हणाले, तेव्हा त्यानं मला परत पाठवलं का? तिच्या आवाजात आश्चर्य होतं. कारण अजूनही लोकांना मार्ग दाखवायचा होता. ते शांतपणे म्हणाले. माधुरीच्या अंगावर शहारे आले. म्हणजे तुम्ही? हो. बाबा हसले. मी भूत नाही. ते एक पाऊल पुढे आले. मी दूत आहे. त्या क्षणी आजूबाजूचं सगळं पुन्हाच बदलायला लागलं. माधुरीने डोळे उघडले. ती पुन्हा वर्तमानात आली होती. तो बाबा तिच्यासमोर उभा होता. तिच्या डोळ्यांत आता अश्रू होते. मी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता, ती हळू आवाजात म्हणाली. बाबा फक्त हसले. विश्वास हा पाहून नाही, अनुभवून येतो, ते म्हणाले. आता मला काय करायचं? ती विचारते. बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवतात. फक्त चालत राहा. कुठे? त्याच्याकडे. माधुरीनं डोळे मिटले. तिच्या मनात आता एक वेगळीच शांतता होती. ती डोळे उघडते, पण तो बाबा पुन्हा आता गायब झाला होता. आणि आता पंढरपूर अगदी जवळ होतं. चंद्रभागेचं वळण दिसत होतं आणि विठ्ठल विठ्ठलचा गजर आकाश फाडत होता. माधुरी त्या गर्दीत चालत होती, पण आज तिचं मन पूर्णपणे शांत झालं होतं. भीती नाही की गोंधळ नाही, फक्त एक विश्वास. तो व्यक्ती भूत नव्हता, तो तर देवाचा दूत होता. ती प्रत्येक पावलागणिक तेच अनुभवत होती. जिथे जिथे ती पाहत होती, तिथे तिला त्याचीच आठवण येत होती. तो वृद्ध, त्याचं हसू, त्याचे शब्द. फक्त चालत राहा. दिंडी चंद्रभागेच्या तीरावर पोहोचली. लोकांनी जयघोष केला. काही जण पाण्यात उतरले, काही जण नमस्कार करत होते. माधुरीही हळूहळू नदीकाठी गेली. तिनं हात जोडले आणि पाण्याकडे पाहिलं. अचानक तिला त्या पाण्यात काहीतरी दिसलं. कुणाचं तरी प्रतिबिंब. तिचं स्वतःचंच प्रतिबिंब नव्हतं ते. तो बाबा. माधुरी डचकली. ती पटकन मागे वळली, पण मागे कोणीच नव्हतं. ती पुन्हा पाण्याकडे पाहते. प्रतिबिंब गायब. तिच्या अंगावर पुन्हा काटा आला, पण यावेळी ती घाबरली नाही. ती हलकसं हसली. तुम्हीच आहात, मला माहिती आहे, ती हळू आवाजातच म्हणाली. आणि मग ती त्या पाण्यात उतरली. त्या थंड पाण्याचा स्पर्श होताच तिच्या डोळ्यांत अश्रू आले. विठ्ठला. तिनं डोळे मिटून विठ्ठलाला हाक मारली. तिच्या मनात एक वेगळीच ऊर्जा होती. जणू काही कुणीतरी तिच्यासोबत उभं आहे. ती पाण्यातून बाहेर आली आणि मंदिराकडे चालायला लागली. पंढरपूरचं ते मंदिर, लोकांची प्रचंड गर्दी, पांडुरंग पांडुरंगचा जयघोष. माधुरी त्या रांगेत उभी राहिली. तासनतास वाट पाहिली, पण आज तिला थकवा अजिबात जाणवत नव्हता. कारण ती एकटी नव्हती. तिला सतत जाणवत होतं की तो व्यक्ती, तो दूत,
तिच्यासोबत आहे. शेवटी तो एक क्षण आला. ती गर्भगृहात पोहोचली. विठ्ठल समोर उभा होता, काळा, शांत, करुणामय, हात कमरेवर, जसं तिनं लहानपणापासून पाहिलं होतं तसं. माधुरीचे डोळे भरून आले. ती हळूहळू पुढे गेली आणि तिनं विठ्ठलाच्या पायावर आपला माथा टेकवला. त्या क्षणी तिच्या अंगातून एक शहारा गेला आणि तिला पुन्हा तो आवाज ऐकू आला की भिवू नकोस. माधुरी डचकली. ती पटकनच वर पाहते आणि तिचा श्वासच थांबतो. कारण विठ्ठलाच्या मूर्तीच्या मागे क्षणभर का होईना तिला तोच बाबा दिसतो. चेहऱ्यावर त्याच्या तेच हसू, तोच शांत चेहरा आणि पुढच्याच क्षणी तो तिथून गायब. माधुरीच्या डोळ्यांतून आता अश्रू वाहू लागले. तुम्ही इथेच आहात, ती हळू आवाजात म्हणाली. तिला आता सगळं समजलं होतं. तो एक माणूस नव्हता, तो एक शक्ती होता. तो एक विठ्ठलाचा दूत होता, जो दरवर्षी येतो, लोकांची मदत करतो, त्यांना मार्ग दाखवतो आणि फक्त त्यांनाच दिसतो ज्यांच्या मनात खरा विश्वास असतो, श्रद्धा असते, देवावर नाराजगी असते. आता माधुरी मंदिराबाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. ती आता आधीची माधुरी नव्हती. तिच्या मनात आता भीती नव्हती, फक्त एक श्रद्धा होती. ती हळूहळू परत जायला निघाली. तेवढ्यात तिला पुढे एक छोटासा मुलगा दिसला आणि तो रडत होता. आई कुठे आहे, तो रडतच म्हणत होता. माधुरी त्याच्या जवळ गेली. काय झालं बाळा, तिनं त्याला विचारलं. मी हरवलो, तो म्हणाला. माधुरी हसली. तिनं त्याचा हात धरला आणि म्हणाली की घाबरू नकोस. आणि त्याच क्षणी तिला जाणवलं की तीही आता कोणाच्या तरी मार्गदर्शक झाली आहे, जशी तो बाबा होता. ती त्या मुलाला त्याच्या आईकडे घेऊन गेली. आई आनंदाने रडू लागली. देव तुम्हाला सुखी ठेवो, ती म्हणाली. माधुरी हलकसं हसली आणि मनातच म्हणाली की तो अजूनही आहे, फक्त रूप बदललं आहे. त्या दिवशी वारी संपली, पण माधुरीचा प्रवास सुरू झाला होता. आता ती दरवर्षी वारीला जाते आणि लोकांना मदत करते, लोकांना मार्ग दाखवते आणि कधीकधी तिला तो बाबा वारीत पुन्हा पुन्हा दिसतो, दूर कुठेतरी हसताना, आणि मग तो गर्दीत अदृश्य होऊन जातो. पण आता ती त्याला शोधत नाही, कारण तिला माहिती आहे तो देवाचा एक दूत आहे, स्वतः देव, जो लोकांची मदत करतो, फक्त चांगल्या माणसांच्या रूपात. मित्र आणि मैत्रिणींनो, वारीत चालताना आपण सगळे विठ्ठलाला भेटायला निघतो, पण खरं तर त्या प्रवासात आपण स्वतःलाच भेटत असतो. कधी एखादा अनोळखी हात मदतीला पुढे येतो, कधी एखादा शब्द आपल्याला उभं करतो आणि कधी कुणीतरी आपल्याला योग्य मार्ग दाखवून शांतपणे तिथून निघून जातो. आपण त्यांना माणूस समजतो, पण कदाचित तेच विठ्ठलाचे दूत असतात. ही कथा आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवते. देव नेहमीच समोर येत नाही, तो आपल्या रूपात आपल्या आसपासच चालत असतो. म्हणूनच कुणाला मदत करताना कधीच विचार करू नका, कुणाला योग्य दिशा दाखवताना मागे अजिबात हटू नका आणि कुणाच्या डोळ्यांतली अश्रू पुसताना संकोच करू नका. कारण आज तुम्ही कोणासाठी तरी दूत बनू शकता आणि उद्या कोणीतरी तुमच्यासाठी दूत बनेल. शेवटी विठ्ठल फक्त मंदिरात नाही, तो प्रत्येक चांगल्या कृतीत आहे. माणुसकी जपा, कारण तिथेच देव वसतो. बाकी ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच स्टोरीला लाईक करा आणि जय हरी विठ्ठल कॉमेंटमध्ये लिहायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.